नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। कचरामुक्त शहर करण्यास प्रशासनाबरोबर नागरिकांचाही सहभाग असणार आहे। नागरिक हे शहराच्या चांगल्या बदलाचे शिल्पकार असतात यावर माझा विश्वास आहे आणि तो खरा ठरणार। माननीय शुभम गुप्ता आयुक्त, भविष्यात देवराई हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करणार। माननीय शुभम गुप्ता आयुक्त, भारतीय प्रशासन सेवा। सांगली बेडगवडी रोड आणि समडोळी रोड अनेक वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर, दुर्गंधी, डोळ्याला वाईट वाटणारा परिसर आज कायापालट होऊन सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे। ही किमया नव्हे तर हे होते आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मनापासून केलेल्या प्रयत्नाचे फळ होय। आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने, मोर्चा, जन आंदोलने करून आगडोंब उसळवलेला। आज याच गावातील लोक प्रशासनाच्या अजोड कामगिरीचे तोंड भरून कौतुक करून मान सन्मान देऊन हे केलेल्या मेकओव्हरबद्दल धन्यवाद देत आहेत। कधी काळी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत। सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले हे मनापासूनचे प्रयत्न होते। हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत। सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून त्यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुरुवात करून माननीय सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगले काम केले आहे। बेडग रोड कचरा डेपो येथून जून कचरा 3/12/881 MT, समडोळी येथील कचरा डेपोवरील कचरा 6/65/284 MT, एकूण 79.105 MT जून कचरा मुक्त परिवार झाला आहे। आता जबाबदारी मोठी आणि महत्त्वाची समजून माननीय शुभम गुप्ता आयुक्त, भारतीय प्रशासन सेवा यांनी कचरामुक्त झालेल्या जागा आणि त्यावर दैनंदिन गोळा होणारा कचरा यावर प्रक्रिया करण्याकरिता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। वेळेत कार्यरत होईल असे नियोजन देखील केले आहे। टाइम बॉम्ब प्रोग्राम निश्चित करून काम सुरू केले आहे। यश नक्की येणार, पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे। नागरिकांनी आपला कचरा हा 2 भागात ओला आणि सुका देणे एवढेच काम असणार आहे। त्यानंतर प्रशासन आपले पुढील कामकाज सुरू करणार आहे। जून 2024 पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे। बांधकाम आणि पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच मृत जनावर, क्रेमेटर, डॉग पॉइंट, वीड तो वेल्थ असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरामुक्त शहर म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका नावारूपाला येणार आहे। त्यास साथ असणार आहे ती सर्व सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सुज्ञ नागरिकांची।